चला मित्रांनो, प्राकृतिक रचनेचा तिसरा भाग येतो महाराष्ट्र पठार, महाराष्ट्र प्लेटू. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण अगोदरच सांगितलेलं आहे की जवळपास 9.9% या ठिकाणी कोकणाने भाग व्यापला गेलेला आहे. 4% हा भाग व्यापला गेलेला आहे आणि जवळपास 86% महाराष्ट्राचा भाग हा पठाराने व्यापला गेलेला आहे. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो प्रदेश येतो त्याला म्हणायचं पठारी प्रदेश. मग हा पठारी प्रदेश कुठला आहे अगोदर ते लक्षात घेऊ. हे बघा, इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे या पट्ट्यामध्ये आणि याच्या पूर्वेकडचा पूर्ण प्रदेशाला म्हणायचं पठारी प्रदेश. मग इथपासून ते इथपर्यंत हा पठारी प्रदेश येत असतो. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ हे सगळे प्रदेश येतात. जवळपास 4 प्रादेशिक विभाग येतात आणि 5 प्रशासकीय विभाग. कुठले कुठले? पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. या भागाबद्दलचीच माहिती आजच्या लेक्चरमध्ये घ्यायची आहे आपल्याला. मग यामध्ये काय काय बघायचं? आपल्या महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे ती कशी झाली, तिचं नाव काय पडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा लांबी, रुंदी, उंची, क्षेत्रफळ वगैरे जे काही माहिती असेल ते घ्यायची. त्याच्यानंतर पठाराचे उपभाग पाडले जातात, त्या उपभागाची माहिती घ्यायची आणि पठारांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये परत वेगवेगळे स्थानिक नाव आहेत, त्या ठिकाणची ती स्थानिक नावं लक्षात ठेवायची. तर 4 मुद्द्याभोवती काम करायचंय बघा. सगळ्यात पहिला मुद्दा येतो की पठाराचं नेमके या ठिकाणी स्थान कोणत्या ठिकाणी. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडचा हा पूर्ण प्रदेश म्हणजे पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. इथून पठाराला सुरुवात आहे, सह्याद्रीपासून ते इथपर्यंत पठार येत असतं बघा. मग आता ही टोटल लांबी येत असते 750 किलोमीटर आणि यापासून ते इथपर्यंत जी काय लांबी येत असते ते 700 किलोमीटर आहे. ही रुंदी. ठीक आहे. रुंदी 700 किलोमीटर आहे, लांबी 750 किलोमीटर आहे आणि हे टोटल क्षेत्रफळ येत असतं जवळपास 2,70,000 चौरस किलोमीटर. एवढा एरिया आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास 86 ते 90% भाग या ठिकाणी व्यापला जात असतो. मग आता हा जो काही एरिया आहे याची उंची जर बघितली आपण पठाराची, पश्चिम भागामध्ये उंची जास्त आहे, 900 मीटर पर्यंत आहे आणि कमी होत 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 दर 1 किलोमीटरला 1 मीटरनं उंची कमी होत जाते बघा. या ठिकाणची उंची येते 300 मीटर पर्यंत. ठीक आहे. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी कमी होत जाताना दिसेल. तर 900 पासून 300 म्हणजे सरासरी 300 ते 900 मीटर म्हणजे या ठिकाणी 450 मीटर उंचीचा हा पट्टा येतो किंवा 300 ते 900 मीटर उंचीचा पट्टा येतो म्हणा. ठीक आहे. मग हा प्रदेश या ठिकाणी पठारी प्रदेश निर्माण कधी झाला आणि कसा झाला? मग आपण अगोदरच बघितलेलं आहे की या ठिकाणी भेगी ज्वालामुखी फाटला गेला होता. हा दक्षिण उत्तर दिशेनं हा भेगी ज्वालामुखी फाटला गेलेला आहे 8 कोटी वर्षापूर्वी आणि हा भेगी ज्वालामुखी जो आहे तो लांबच्या लांब भेग पडलेली होती, 1600 किलोमीटर लांबीची. आणि या 1600 किलोमीटर लांबीतून या ठिकाणी जो लावारस बाहेर पडला तो दोन्ही बाजूला प्रसारित झालेला आहे. लावारस कुठला बाहेर पडलेला आहे? तर बेसिक लावारस बाहेर पडलेला आहे आणि हा पातळ असतो. पातळ असल्यामुळं जिथून बाहेर पडला इकडं आणि इकडं प्रसारित झालेला आहे तो असा. त्यामुळं पश्चिमेकडून पठार तयार झालं. पूर्वेकडच्या भागात आहे पठार, पश्चिमेकडच्या भागात आहे पठार. पश्चिमेकडच्या भागातला पठार म्हणजेच कोकण किनारपट्टी आहे आणि पूर्वेकडचा पठार म्हटलं की महाराष्ट्र पठार येतो असतो. ठीक आहे. फक्त हे लक्षात घेतलं पाहिजे, पश्चिमेकडचा जो पठारी प्रदेश हा प्रदेश खाली खचत खचत गेलेला आहे आणि खचला गेल्यामुळे त्याची उंची कमी झाली आणि त्याला मैदानी प्रदेश म्हटलं जातं असतं सध्याच्या काळात. तर पूर्वेकडचा हा जो पठारी प्रदेश तो काही खचला गेलेला नाही. तर अशा पद्धतीनं लावारस जो आहे तो जवळपास 25 ते 40 वेळा बाहेर पडलेला आहे आणि यातून या ठिकाणी जो काही बेसिक लावारस बाहेर पडला तो बेसिक लावारसाचे थरावर थर थरावर थर थरावर थर संचित होत होत या ठिकाणी पठारी प्रदेश निर्माण झाला आणि याची उंची 300 मीटर पासून 900 मीटर पर्यंत वाढत गेलेली. जिथं तो बाहेर पडला तिथं उंची जास्त आहे पठाराची. जसं पूर्वेकडे जावं, या भागापासून दूर जावं, तशी उंची कमी कमी होत जाताना दिसेल. तर अशा पद्धतीनं भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून हा पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे. मग याचं या ठिकाणी प्रूफ काय? तर याचे प्रूफ सध्या पण आढळतात. ज्या ज्या ठिकाणी लावारस बाहेर पडला त्या मार्गावरती या ठिकाणी उष्ण पाण्याची झरे निर्माण झालेली. तर अशी उष्ण पाण्याची झरे आपल्याला जागोजागी पालघर असू द्या, ठाणे असू द्या, इकडे नाशिक असू द्या, जळगाव असू द्या, या पट्ट्यात तुम्हाला दिसायला लागेल. तर हे आजचं प्रूफ आहे की या ठिकाणी त्याच भागातून लावारस वरती आला होता. आता त्याच भागातून गरम पाणी जे काही आपलं भूमिगत पाणी जे जिरलं जाते ते त्या पट्ट्यातूनच बाहेर येते आणि जागोजागी उष्ण पाण्याचे झरे हे सांगतात की भेगी ज्वालामुखीपासून हा पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे.
ठीक आहे. मग आता भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेला जो काही लावारस आहे तो बेसॉल्ट खडकाचा आहे, कारण पृथ्वीच्या पोटामध्ये आपण जर बघितलं तर 30 ते जवळपास 40 किलोमीटरचा जो पट्टा आहे हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला पट्टा आहे. ठीक आहे. आणि हाच बेसॉल्ट खडक विरघळला जाऊन भूपृष्ठावर आलेला आहे आणि भूपृष्ठावर त्याच्यापासून या ठिकाणी पठारी प्रदेश तयार झालेला आहे. म्हणून परत थंड होऊन परत बेसॉल्ट खडकच तयार झाला. तर बेसॉल्ट खडक जो आहे वरच्या भागामध्ये ग्रॅनाइट खडक आहे, तसा पृथ्वीवरती हा वरचा भाग जो आहे ग्रॅनाइट खडकाने बनलेला आहे, त्याच्या खाली इथे बेसॉल्ट खडक आहे बघा. पण इथं बेसॉल्ट खडक वरती आला कारण तो लावारसाच्या रूपाने वरती आलेला आहे, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला आहे तो. तर अशा पद्धतीनं ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून हा पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे. मग आता या पठारामध्ये परत या ठिकाणी बेसॉल्ट खडकाचे दोन भाग पाडले जातात. एक छिद्रमय बेसॉल्ट असतो, कोअरी खडक म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्या वेळेस गरम लावा बाहेर पडतो त्यावेळेस तो असं फुगला जातो असा, आणि जागोजागीमध्ये छिद्र छिद्र तयार होतात, याला म्हणायचं छिद्रमय बेसॉल्ट, कोहरी खडक म्हटलं जात असतं बघा. ठीक आहे. आणि काही ठिकाणी तो थंड झालेला असल्यामुळे तो अशा पद्धतीनं मध्ये बोगदे बोगदे दिसणार नाही, सलग तयार झालेला आहे, त्याला म्हणायचं सघन बेसॉल्ट. ठीक आहे, कॉम्पॅक्ट. तर बेसॉल्ट खडकाचे असे दोन पद्धतीने प्रकार पाडले जातात, छिद्रमय बेसॉल्ट, सघन बेसॉल्ट. छिद्रमय बेसॉल्ट म्हणजेच कोहरी खडक आणि सघन बेसॉल्ट म्हणजे सलग असलेला खडक. तर या पद्धतीनं या ठिकाणची या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. मग आता बेसॉल्ट खडकाची जाडी पश्चिम भागात जास्त आहे, 900 मीटर पर्यंत आहे. पूर्वेकडे जाताना ही जाडी कमी 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 होत गेलेली आहे बघा, आणि पूर्वेकडची जाडी तर सर्वात कमी आहे. तर या ठिकाणी 10-15 मीटर पर्यंत जाडी आहे. हा भाग जो आहे समुद्र पातळीपासून 300 मीटर आहे, परंतु इथली बेसॉल्ट खडकाची जाडी 10-15 मीटर पर्यंतची. काय काय ठिकाणचं ते बेसॉल्ट खडक जास्त पावसामुळे वाहून पण गेलेलं आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मग कोणता भाग? हा जो पट्टा आहे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरचा थोडा भाग, या पट्ट्यातला जो काही 10-15 मीटर उंचीचा जो काही बेसॉल्ट खडक होता तो या पट्ट्यात पाऊस जास्त आहे. आता पाऊस जास्त काय? कारण इकडून नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून या पट्ट्यात पाऊस पडतो, आणि हिवाळ्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होतात त्या चक्रीवादळाच्या झोनमध्ये पण हा पट्टा येतो. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं बघा, आणि त्यामुळे या ठिकाणचा हा जो काही भाग आहे तो खाली वाहून गेलेला आहे बघा. आणि म्हणून या भागामध्ये आपण जर बघितलं तर पठाराची उंची कमी होताना दिसेल. ठीक आहे. मग आजच्या भागामध्ये आपण जर बघितलं खालचा ग्रॅनाइट खडक ओपन झालेला आहे, तर हा ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे आणि हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. म्हणून मग पठाराचे दोन भाग पाडले जातात, पूर्व पठार आणि हा येतो पश्चिम पठार. पश्चिम पठारी भागामध्ये आपण क्लिअर कट नकाशा आपल्याला बघावा लागेल. हे बघा, या ठिकाणी अशी पठाराचे दोन भाग आहेत, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. तर याला म्हणायचं पूर्व पठार आणि या भागाला म्हणायचं पश्चिम पठार. पश्चिम पठारी भागामध्ये इथं आपलं लक्षात घेतलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, मराठवाडा आहे आणि पश्चिम विदर्भ येतो. पूर्व पठारी भागामध्ये फक्त पूर्व विदर्भ येतो, त्यातले हे 4-5 जिल्हे येतील बघा. या भागामध्ये पाऊस कमी आहे, 60 पासून ते जवळपास 80 सेंटीमीटर पर्यंत पाऊस आहे. या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, म्हणजे 1500 ते 2000 mm. मग याचा परिणाम काय होतो? इथलं बेसॉल्ट खडकाची एकतर जाडी कमी आणि जास्त पाऊस कोट्यवधी वर्षापासून चाललेले आहे, त्यामुळे साहजिकच हा बेसॉल्ट खडक हळूहळू वाहत 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 संपुष्टात आलेलं आहे, वाहून गेलेलं आहे. मग या ठिकाणी ग्रॅनाइट खडक ओपन झालेलं आहे आणि जास्त पावसामुळे ग्रॅनाइट खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर झालेलं आहे, ज्याला नीस खडक म्हणत असतो आपण. म्हणून या पट्ट्यातला खडक कुठला येईल? रूपांतरित खडक येत असतो, किंवा यालाच म्हणायचं नीस खडक. हा रूपांतरित खडकाचं नाव आहे. ठीक आहे. मूळचा कुठला खडक होता? इथं ग्रॅनाइट खडक आहे. ग्रॅनाइट खडकाचे रूपांतरित खडकाला म्हणायचं नीस, ते रूपांतरित झालेलं म्हणजे या रूपांतरित खडक असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे. हा लाल रंगाचा खडक आहे कारण जास्त पाऊस आहे या पट्ट्यामध्ये. ठीक आहे. आणि या पट्ट्यामध्ये या ठिकाणी बेसॉल्ट खडक आहे, मग कारण बेसॉल्ट खडक वरच्या भागातला जो आहे त्याची जाडी जास्त असल्यामुळे तो काही वाहून गेलेला नाही जास्त, आणि एकतर पाऊस कमी आहे, तर त्यामुळे बेसॉल्ट खडक आहे. या बेसॉल्ट खडकापासून तयार होणाऱ्या मातीला म्हणायचं काळी माती, कारण हा खडक काळा आहे. हा खडक काळा कशामुळे? कारण या खडकामध्ये मॅग्नेटाइट, टिटॅनिफेरस या खनिजाचं प्रमाण जास्त आहे, आणि या खनिजाचा रंग काळा असल्यामुळं मातीचा रंग पण काळा तयार होतो, खडकाचा रंग पण काळाचे.
तर अशा पद्धतीने येतं बघा. मग ही काळी माती किंवा या मातीला म्हणायचं रेगुर माती. या मातीमध्ये चिकन मातीचे कण सर्वात जास्त आहे. ठीक आहे. मातीच्या कणाचे 4 प्रकार पाडले जातात बघा. वाळू, रेती, गाळ आणि चिकन माती. सर्वात सूक्ष्म कण असतात चिकन मातीचे. कणाचा आकार छोटा जरी असला तर त्यातली पोकळी 80-90% असते एकूण आकाराच्या, म्हणजे त्याची पाणी धारण क्षमता सर्वात जास्त आहे. तर या मातीची पाणी धारण क्षमता सर्वात जास्त आहे. म्हणून इथं एक जरी पाणी दिलं तर या ठिकाणी पुरेसं आहे. पुढे 15-20 दिवस पाणी देण्याची गरज पडत नाही पिकांना. तर हिची पाणी धारण क्षमता चांगली आहे. म्हणून जेवढा पाऊस पडतो मेजॉरिटी जिरून जात असतो. खूप क्वचित पाणी वाहून जायला लागतंय बघा. तर या ठिकाणी ही कापसाची काळी माती म्हणतो आपण याला. या ठिकाणी मग जमिनीचा जो पीएच आहे तो 7च्या आसपास आहे. आणि 7च्या आसपास पीएच असेल तर उदासीन पीएच म्हणतो आपण त्याला, न्यूट्रल सॉइल म्हणत असतो. याच्यामध्ये पिकं घेण्याकरता जे अत्यावश्यक आपल्याला मूलद्रव्य लागतात ते सगळे या मातीत उपलब्ध आहे. म्हणून या मातीमध्ये सगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं, फळ पिकं. मग तृणधान्यामध्ये पण ज्वारी, बाजरी, गहू, मका म्हणजे एकदल पिकं म्हणतो आपण. कडधान्य म्हणजे डाळी, द्विदल पिकं म्हणू आपण त्याला. तेलबिया प्रकारची पिकं, तेलाचं उत्पादन करणारी पिकं. फळ पिकं, फळं सगळ्या प्रकारची आहे. केळी आहे, मोसंबी आहे, द्राक्ष आहे, अंजीर आहे. ठीक आहे. बोरं आहे, आंबा आहे, हापूस आंबा, संत्रा आहे. त्याच्यानंतर नगदी पिकं ऊस, कापूस, मिरची, ही सगळी नगदी पिकं याच पट्ट्यात येतात. म्हणून सगळ्या प्रकारची पिकं या पट्ट्यात घेतल्या जातात. म्हणून आपण आपल्या या पट्ट्यात जे लोक राहतात, या पट्ट्यातल्या लोकांच्या 5 एकर 10 एकर जमीन असेल तर ते एकच पीक घेत नाहीत. ते थोडं ज्वारी घेतील, थोडं बाजूला मका घेतील, थोडं मूग घेतील, उडीद घेतील, हरभरा घेतील. या पद्धतीने चालू असतं बघा. पावसाळ्यात वेगळी पिके असतील, हिवाळ्यात परत वेगवेगळे असणार आहे. पण या पट्ट्यामध्ये लाल माती आहे. लाल माती याचा अर्थ ऍसिडिक सॉइल येते. ऍसिडिक सॉइल याचा अर्थ त्याचा पीएच 6 पेक्षा कमी आहे. आणि याच्यामध्ये मग फक्त ऍसिडिकच पीक येणार आहे. मग हा पट्टा असू द्या, यासारखीच लाल माती कोकणामध्ये आहे. या पट्ट्यात सुद्धा ऍसिडिक सॉइल आहे. आणि ऍसिडिक सॉइलमध्ये फक्त ऍसिडिकच पीक येतं आणि ऍसिडिक पीक एकच आहे, तांदूळ. म्हणून या पट्ट्यामध्ये तांदूळ जास्त घेतला जात असतं बघा, कारण दुसरी पिके येणार नाही. मग या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांकडे एखाद्याकडे 10 एकर जमीन असेल ना, तर 10च्या 10 एकरमध्ये तांदूळच घेणार येतो. तर या पद्धतीनं इकडं एकच पीक येत आहे, तांदूळ. म्हणजे हा भाताचा पट्टा आहे. ठीक आहे. धानाचा पट्टा म्हणून. आणि इकडे सगळ्या पिकांचा येणारा पट्टा येतो बघा. इकडं काळी माती आहे, इकडं तांबडी माती आहे. इकडं खनिज जास्त सापडतात या मातीमध्ये. ठीक आहे. या खडकामध्ये महाराष्ट्रात जेवढे खनिज सापडतात त्यातले 90% खनिज या पट्ट्यामध्ये आहे. आणि या पट्ट्यामध्ये 9 ते 10% खनिज येतात. 0.5% खनिज या पट्ट्यामध्ये. सर्वात कमी खनिज या पट्ट्यात आहे, सर्वाधिक खनिज या पट्ट्यात आहे. इकडे पाऊस जास्त आहे म्हणून सर्वात जास्त वन पण याच पट्ट्यात आहे. या पट्ट्यात पाऊस कमी आणि शेती योग्य जमीन असल्यामुळे वनाचं प्रमाण कमी आहे. इकडे शेती जास्त आहे म्हणून शेतीवर आधारित असलेले कारखाने जास्त आहे. साखर कारखाने असू द्या, सुती कापड गिरणे असू द्या, दाल मिल असू द्या. या ठिकाणी खनिज जास्त आहे आणि वन जास्त आहे म्हणून खनिजावर आधारित उद्योगधंदे आणि वनावर आधारित उद्योगधंदे या ठिकाणी येतात बघा. तर अशा पद्धतीनं हा 2 फॉर्मॅट या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत. पूर्व विदर्भ आणि या ठिकाणी पश्चिम पठार आणि पूर्व पठार. पूर्व पठार येतं पूर्व विदर्भामध्ये. ही 4 जिल्हे लक्षात घेतले पाहिजे आपण. तर हे झाले पठाराचे 2 उपभाग. त्याच्यानंतर मग आता या पठारावर काही स्थानिक डोंगररांगा आहेत. स्थानिक डोंगररांगा कुठल्या कुठल्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण हे बघा, या ठिकाणी जर बघितलं तर सह्याद्रीला समांतर पूर्व पश्चिम दिशेने काही डोंगररांगा तयार झालेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? सातमाळा, अजिंठा, ठीक आहे, हरिश्चंद्र, पुढं बालाघाट, इथं शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. आणि इकडे सातपुडा डोंगररांगा आहे. कुठलाही डोंगर बघितला तर पूर्वेकडे जाताना उंची कमी होते, पठाराचं रूप धारण करतात बघा. मग त्या पठारी भागामध्ये जे गावं आहेत त्या गावाचे नावं त्या पठारांना देण्यात आलेली आहे. मग कुठली कुठली गावं आहे? नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांगा मालेगावजवळ पठाराचं रूप धारण करतात म्हणून याला म्हणायचं मालेगावचे पठार. बुलढाणाजवळ पठार आहे, बुलढाणा शहर पठारावरती बुलढाणाचे पठार. इथंच पुढे यवतमाळजवळ पठार आहे, यवतमाळचे पठार. इथं वर्धा जिल्ह्यात तळेगावचं पठार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे पठार आहे. नगर शहरच या ठिकाणी पठारावरती आहे म्हणून अहिल्यानगरचे पठार म्हणा किंवा अहमदनगरचे पठार. पुढं धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यामधल्या पठाराला म्हणायचं बालाघाटचे पठार किंवा मांजरा नदीचे पठार. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातलं जे पठार आहे त्याला सासवडचे पठार म्हणायचं. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये औंधचे पठार आणि पाचगणीचे पठार महाबळेश्वरच्या पूर्वेला. याला महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणतो आपण. ठीक आहे.
आणि खानापूर जतचे पठार येतं सांगली जिल्ह्यामध्ये. तर या पद्धतीनं हे पठारांचे त्या त्या ठिकाणचे स्थानिक नावं सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. तर असा हा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश येतो असतो. हा पठारी प्रदेश दख्खनच्या पठाराचा भाग आहे. दख्खनचा पठार जो आहे लावारसातून बाहेर पडलेला आपल्या भेगी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून तयार झालेला आहे. आणि इथून बाहेर पडलेला जो काय लावारस होतो बेसिक लाभ आहे, बेसॉल्ट खडक बनलेला आहे. बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या पठाराला म्हणायचं दख्खनचे पठार. हे दख्खनचे पठार मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम तेलंगणा या पट्ट्यात पसरलेले बघा. आणि यातला महाराष्ट्रातल्या पठाराला म्हणायचं महाराष्ट्र पठार, तेलंगणाच्या पठाराला म्हणायचं तेलंगणाचे पठार, कर्नाटकला पठाराला म्हणायचं कर्नाटकचे पठार. तर या पद्धतीने हे नाव या ठिकाणी दिले जात असतात बघा. ठीक आहे, मग यांची बेसिक माहिती काय काय हे लक्षात घ्या आपण एकदा. महाराष्ट्र पठार, निर्मिती, भेगी ज्वालामुखी, किंवा हा पर्याय नसेल तर लावारसाचे संचयन म्हणा. ठीक आहे, लांबी, याची लांबी येते 750 किलोमीटर. रुंदी, याची रुंदी येत असते 700 किलोमीटर. त्याच्यानंतर क्षेत्रफळ येत असतं 2,70,000 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचा जवळपास 86% येत असतं हे. उंची 300 मीटर पासून ते 900 मीटर पर्यंत आहे. सरासरी विचारली तर 450 मीटर येते. ठीक आहे, पश्चिम भागात उंची जास्त आहे, पूर्वेकडे जाताना उंची कमी होत जाते. खडक बेसॉल्ट खडक. ठीक आहे, कुठल्या पठाराचा भाग आहे? पठार बघितलं तर दख्खनच्या पठाराचा भाग आहे. आणि दख्खनच्या पठारालाच महाराष्ट्रात म्हणायचं महाराष्ट्र पठार. ठीक आहे, तर हे बेसिक माहिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आपण. त्याच्यानंतर पठारांचे स्थानिक नाव. स्थानिक नाव काय काय? वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे जाताना आपण चालूया आता. तोरणमाळचे पठार कुठला जिल्हा आहे? नंदुरबार. ठीक आहे. नंबर 2 मालेगावचे पठार जिल्हा येतो नाशिक. तिसरा येतो अहिल्यानगरचे पठार जिल्हा आहे अहिल्यानगरच. त्याच्यानंतर येतं सासवडचे पठार. सासवडचे पठार येतात पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे औंध आणि पाचगणीचे पठार हे येतात सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, यालाच म्हणायचं महाराष्ट्राचे टेबल लँड. त्याच्यानंतर येत असतं औंध आणि पाचगणी नंतर खालच्या भागामध्ये खानापूर जत येत असतं सांगली जिल्ह्यामध्ये. 7 नंबरला येतं बघा बालाघाट मांजराचे पठार. ठीक आहे, हे येत असतं बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे मराठवाड्यातच येते. त्याच्यानंतर यवतमाळचे पठार यवतमाळ जिल्ह्यातच आहे. पुसद डोंगररांगेमध्ये येत असते. बुलढाणाचे पठार बुलढाणा जिल्ह्यातच येत असते, अजिंठा डोंगररांगेमध्ये. त्याच्यानंतर गाविलगडचे पठार अमरावती जिल्ह्यात आहे, गाविलगड डोंगररांगेमध्येच. आणि त्याच्यानंतर येत असतं तळेगावचे पठार, हे येत असतं वर्धा जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीनं पठारांची ही स्थानिक नावं सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येत असतो बघा पठाराची उपभाग. 2 उपभाग पडतात. कुठले कुठले?
पश्चिम पठार आणि पूर्व पठार. मग पहिला प्रदेश लक्षात ठेवा. पश्चिम पठारी भागात कुठले कुठले प्रदेश येतो? खानदेश, खानदेश मधले 3 जिल्हे. पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे. मराठवाडा, मराठवाड्यातले 8 जिल्हे पण येतात. आणि पश्चिम विदर्भ, पश्चिम विदर्भातले 7 जिल्हे एवढे येतील. पूर्व पठारी भागात फक्त पूर्व विदर्भ येत असतो आणि पूर्व विदर्भातले 4.5 जिल्हे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे पूर्ण जिल्हे येतील. नागपूरचा अर्धा भाग म्हणजे 4.5 जिल्हे येतील. नंबर 2, उंची. पश्चिम पठाराची उंची 600 ते 900 मीटर आहे. पूर्व पठाराची उंची 300 ते 600 मीटर आहे. तिसरा मुद्दा, खडक. पश्चिम पठारी भागामध्ये बेसॉल्ट खडक आहे, तर पूर्व पठारी भागामध्ये रूपांतरित खडक आहे. रूपांतरित खडकाचंच नाव आहे नीस खडक. ठीक आहे. हा कोणत्या खडकाचं रूपांतरित आहे? तर ग्रॅनाइट खडकाचं रूपांतरित आहे. त्याच्यानंतर पर्जन्य. पश्चिम पठारी भागामध्ये 60 सेंटीमीटर पासून ते 80 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. या भागामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. MM मध्ये रूपांतर करायचे, 1 शून्य वाढवा. 600 ते 800 होईल इकडे, इथे 1500 ते 2000 MM होईल. 5 नंबरला येतो मृदा. पश्चिम पठारी भागात बेसॉल्ट खडकापासून रेगूर माती तयार होत असते. हिला दुसरं नाव आहे काळी माती. पूर्व पठारी भागामध्ये रूपांतरित खडकापासून लाल माती तयार होत असते. याला दुसरं नाव आहे तांबडी माती. त्याच्यानंतर पिकं. पश्चिम पठारी भागामध्ये सर्व प्रकारची पिके येतील. तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं आणि फळे. इकडं सर्वात जास्त येणार तांदूळ. खनिजे कमी प्रमाणात आढळतात, खूप जास्त प्रमाणात आहे. जवळपास महाराष्ट्राच्या 90% इथं, महाराष्ट्रातले 0.5% फक्त. वने कमी प्रमाण आहे तिथं, वनाचं इथं जास्त प्रमाण आहे. उद्योग, या भागामध्ये कृषी उद्योग आहेत जास्तीत जास्त. या भागामध्ये वन आणि खनिज उद्योग धंदे आहेत. लोकसंख्या या भागात जास्त प्रमाणात आहे, या ठिकाणी कमी प्रमाण आहे लोकसंख्येचं. वाहतुकीचे जाळं, इथं जास्त प्रमाणात आहे. इथं कमी प्रमाणात आहे. तर या पद्धतीनं हा एक डाटा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आपण. ठीक आहे. तर याला म्हणायचं महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. या पठारी प्रदेशाचे हे एवढे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे आपण. मग महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती आहे 8 कोटी वर्षापूर्वी. ठीक आहे. भेगी ज्वालामुखीतून तयार झालेली आहे, लावारसामुळे तयार झालेली. याचे सध्याचं उदाहरण काय आहे तर उष्ण पाण्याची झरे. उष्ण पाण्याची झरे आपल्याला ही प्रूफ आहे की ते लावारसापासून तयार झालेली म्हणून. आणि नाव या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दख्खनच्या पठाराचाच भाग आहे. यालाच आपण महाराष्ट्रात म्हणतो महाराष्ट्राचे पठार.
विस्तार आपण सांगितलेलाच आहे. पूर्व पश्चिम लांबी आहे 750, दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर. टोटल एरिया 2,70,000 चौरस किलोमीटर. उंची बघितलेली मिनिमम 300 ते मॅक्झिमम 900 मीटर आहे. ठीक आहे. उपभाग पण बघितले, स्थानिक नावं पण बघितलेले. ठीक आहे.